हे बघा, हा असा प्रॉब्लेम येतोय. तरी येतंय आणि त्याच्या बोल्टमधून निघतंय. ऑइल फिल्टर आहे ना इथे? काय आहे इथे? हा जो ढोल्या झाला आहे, या ढोल्यातच प्रॉब्लेम आहे. शॉपर. आता आपण मस्तपैकी याची अनबॉक्सिंग करूया, कारण आपण यूट्यूबर आहोत आणि आपण अनबॉक्सिंग करण्याचे हकदार आहोत. आता तुम्ही हा जो व्हिडिओ समोर बघताय ना, त्याच्यात मी एडिटिंग करतो आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो बघणारी जी ऑडियन्स आहे ती तुमच्यासारखी नॉर्मल ऑडियन्स नाही आहे. ती ऑडियन्स खूप वेगळी आहे. ज्यांनी तिथे त्यांचं अर्ध्याहून जास्त आयुष्य काढलं आहे, अशा माणसांसाठी मी ही व्हिडिओ बनवलेली आहे. जरा मला थोडं बर्डन आलं आहे की कशा पद्धतीने मी स्टोरी टेलिंग करू आणि बघायला सुद्धा तुम्हाला छान वाटेल, तोच प्रयत्न आहे. आता वाजलेत बघा किती, 3:45 वाजलेत. आत्ताशी 4 मिनिटाचीच व्हिडिओ एडिट केली. म्हणजे माझी जेवढी फॅमिली आहे जी तिथे राहिलेली होती, त्यांच्या तोंडून मी ऐकलं आहे की आम्ही असे करायचो, त्या ठिकाणी असं होतं, आम्हाला असं असं म्हणजे खूप काही गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या लक्षात घेऊन त्यांच्या आठवणी इमॅजिन करून मी थोडंफार काहीतरी माझ्या थ्रू तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे. तर आता बघूयात मी दिलेले एफर्ट्स किती रंग दाखवत आहेत. सुप्रभात मित्रांनो, मी ओंकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल ओएस फिल्म्समध्ये. आज आहे मकर संक्रांत आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर कोण कोण पतंग उडवणार आहे सांगा जरा. आणि काल जे ना आपण मूवी बघितली क्रांती ज्योती विद्यालय, त्याच्यामध्ये एक शॉट असा आहे की ते त्यांच्या शाळेच्या बाहेर पॅटीसवाला असतो, तर त्या पॅटीसवाल्याला मिस करत असतात, तर ते त्याच्याकडे जाऊन पॅटीस बनवून खातात. तर आज नेमके आमच्याकडे पण तेच पॅटीस आहेत. तर आधी जरा हे करतो, खातो आणि मग आपला आजचा दिनचर्या ब्लॉग सुरू करतो. तर नेहमीप्रमाणे माझ्या आईशीन मागवला नव्हता शॉपर. आता आपण मस्तपैकी याची अनबॉक्सिंग करूया, कारण आपण यूट्यूबर आहोत आणि आपण अनबॉक्सिंग करण्याचे हकदार आहोत. फिर से चीज केक और गाना सुनो. Few moments later. हे जे तुम्ही समोर बघताय हे श्रेयसच्या बाईकचं ऑइल लीक होते. एक्झॅक्टली कुठून लीक होते ते आम्हाला पण माहीत नाही. बोलतो की हे त्याला वाटलंच नाही की त्याच्या बाईकचं असेल, कारण बाईक तर नवीन आहे, असं कसं होईल. तर मग आम्ही चेक केलं तर समजलं की खालून काहीतरी लीक होतं आहे. ते आता उद्या तो जाईल सर्व्हिस सेंटरला आणि बघेल. तर बघूयात काय होतं आहे ते. येतंय आणि त्याच्या बोल्टमधून निघतंय. ऑइल फिल्टर आहे ना इथे? काय आहे इथे? तर आता समोर बघताय 2-2 गोपुरं आहेत. 2 गोपुरं असण्याचे कारण म्हणजे आपला जो गोप्रो आहे ना हिरो 9, त्याची बॅटरी पूर्णपणे झाली आहे खराब. त्यासाठी माझ्या मित्राकडून मी त्याचा गोप्रो म्हणजे घेऊन आलो आहे. जस्ट इन केस ही बॅटरी, त्याच्या गोप्रोची बॅटरी जर माझ्या गोप्रोमध्ये चालली तरच मी या गोप्रोला बॅटरी विकत घेईन, नाही तर डायरेक्ट गोप्रो दुसरा घेईन, असं माझं तरी म्हणणं होतं. पण आता बघूयात, ही बॅटरी माझ्या गोप्रोमध्ये टाकून बघूयात. जर चालला तर वेल एंड गुड, नाही चालला तर आहे दुसरा गोप्रोची सुरुवात करावं लागेल. माझी ही जी जुनी बॅटरी आहे ना, ती तुम्हाला टाकून त्याच्यामध्ये दाखवतो काय लफडा होतो तो. हे बघा, असं चालू तर होतो. हे बघा, त्याला डेट वगैरे सगळं टाकून बघूयात. तर आता बघा चालू झाला. माझी जुनी बॅटरी आहे त्याच्यामध्ये, तर मी केला चालू. हे बघा, हा असा प्रॉब्लेम येतो आहे. यानंतर पण काहीच होत नाही, स्टक होतो तो. आणि फक्त बघा असं ब्लू पिंक असे कलर येतात त्याच्यामध्ये. आता त्याला बंद करूयात. पॉवर ऑफ. आता हे बघा निघत पण नाही बॅटरी. हे बघा किती टाईट झाले. इथं जर तुम्हाला दिसत असेल ना किती गॅप झाले बघा ह्याच्यात. हे बघा हे असं होतं आहे. ही एंड्युरो बॅटरी आहे गोप्रो हिरो 12ची. ती टाकूयात आणि मग चेक करूयात कसं काय वर्क करते. ओके, आता पहिलं पॉवर ऑन.
41% चार्ज बैटरी है. लेट्स ट्राय. अभी है इम्तिहान की घड़ी. बघूयात आता. 1 2 28 29 30 सेकंद हा गोप्रो चाललेला आहे. म्हणजे हा जो ढोल्या झाला आहे या ढोल्यातच प्रॉब्लेम आहे. एवढं तर शुअर झालं आहे बघ. 1 मिनटं व्हायला आला आता की प्रॉब्लेम बॅटरीचाच होता. तर ह्याशी आपण एक काम करूयात. ह्याशी सेम गोप्रोची एंड्युरो बॅटरी घेऊयात आणि यालाच कंटिन्यू करूयात आपण. हां, तर प्रॉब्लेम समजला आहे आपल्याला नक्की काय होता. तो प्रॉब्लेम आहे तो आपल्या बॅटरीमध्ये. तर सर्वात मेन गोष्ट म्हणजे 25,000 ते 30,000 रुपये माझे वाचले. कारण मी असं गृहीतच धरलेलं आहे की हा विकून एक नॉर्मल सेम असाच गोप्रो बघायचा किंवा DJI ॲक्शन बोलतात ना त्याच्यामध्ये तो बघायचा. तर ठीक आहे, अजून ह्याला आपल्यासोबत राहायचं वाटतं. चला आता ह्याला ठेवून देतो आता आणि बघू याच आठवड्यामध्ये मुंबईला जाणं झालं तर मग घेऊन येऊयात बॅटरी. आता अजून एक लफडा समोर आला आहे. आता बघा, यात हा 5 सेकंदाच्या आसपास आला. 7 झाले 8 झाले म्हणजे हा 29% बॅटरी हा चालतो आहे. ओके, आता टाकूया ही दुसरी बॅटरी. ती जी आहे ती 4 का 5% बॅटरी आहे. आता मी त्याच्यावर चालू करतो तर काय होतं बघा. भाई ये फिर से होने लगा भाई. अब क्या ही करे. मला असं वाटतं लो बॅटरीवरती चालत नाही आहे हा. मला असं वाटतं जर लो बॅटरी होत असेल ना तर या गोप्रोमध्ये काहीतरी लफडा झाला आहे. बघूयात आता. आता ही बॅटरी 29वरती होती ना तेव्हा मी तिला रेकॉर्डिंग चालू केलेली. आता 6 मिनटाच्या वर झालेत आणि मला तर असं वाटतंय जर बॅटरी लो होत असेल ना तेव्हाच हा बंद पडतो आणि जर बॅटरी 10%च्या वरती असेल तर सुरळीत चालतो आहे तो. गोप्रो हिरो 12मध्ये टाकली आहे जस्ट चेक करायला की बाबा आता ह्याची रेकॉर्डिंग चालू केल्यावर काय होईल. तर आपण रेकॉर्डिंग चालू करूयात. हे बघा, आपण रेकॉर्डिंग चालू करतो आणि रेकॉर्डिंग बंद करतो आहे. हे बघा, बंदच. बघितले, म्हणजे 101% बॅटरीचा प्रॉब्लेम आहे. चला तर मग हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू आणि आता आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ जो एडिट करायचा तो म्हणजे आपल्या खोपोलीतला जो पेप्को कंपनीचा जो व्हिडिओ होता तो मी सकाळी पण तुम्हाला बघितला असेल. तुम्ही एडिट करत होतो तर मला तुकड्यामध्ये एडिट करावं लागतो आहे कारण माझी जी एडिटिंगची दुसरी जी कामं आहेत त्यामधून वेळ काढून ते करावं लागतं आहे. तर बघूयात तर तुकड्यामध्ये कधी होतो आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये खूप कमी व्हिडिओ झाला आहे. छोटासाच व्हिडिओ झाला असेल आणि सगळा गोप्रोवरतीच तो सगळा निभावला आहे. तर चला हा व्हिडिओ पण इथे सेंड करू आणि भेटू तशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला मग भेटू तशाच नवीन व्हिडिओमध्ये.